आता आम्हाला एवढ्यातच बसवायचे, आम्हाला रुपया द्यायचा नाही. गाठून न्यायचं का लगेच? तिथं गाठत मी राशींच्या मंदिराच्या लाईनला आहे. इथून खूप जवळ अंतरावर मंदिर आहे. खूप लांबून लांबून लोक येतात आणि आता मी ह्या मावशींपाशी गळ्यातलं गाठायला बसलेलो आहे. ते आता मला गळ्यातलं गाठून बघा त्यांचं काम आहे. कुठले आहेत तुम्ही? राशींमधलेच आहेत का? राशींमधलेच आहेत तुम्ही? राशीनमध्ये. तुमची थोडीशी ॲडव्हर्टाईज करते ना. हा का? तर इथं जगदंबा देवीचं मंदिर आहे. तर आम्ही आता इथं आलेलो आहे. तर आईला हे केलेलं, काय म्हणतात त्याला, मणी केलेले आहेत आजीला माझ्या. आम्ही बसलेलो आता इथं. कर्जतवरून आलं, कर्जतचं लवकर काम झाल्यामुळे मग राशीनला हे काम केलेलं आहे. त्या मावशी जाणार आहेत यूट्यूबवर. तिकडे आहे मंदिर. त्या राशीनला कोण कोण आलेले मला नक्की कमेंट्स करून सांगा. मी पण राशीनच्या खूप जवळ आहे आणि खूप लोक हे करतात, काय बोलतात त्याला, राशीनला लांबून लांबून येतात मंदिरात. आम्हाला राशीनचं मंदिर जवळ आहे, इथं खूप लांबून येतात. आम्हाला सिद्धटेकचं मंदिर खूप जवळ आहे, तिथं पण खूप लांबून लोक येतात. पण आम्हाला कधी जास्त जाणंच होत नाही. मम्मी कधी इथं असलेली, आपण इथं असलेली. चला आता आम्ही चाललेलो आहे मंदिरामध्ये. एवढ्या जवळ असून आम्ही भरपूर वेळा येतो, आतमध्ये काही जात नाही. मम्मीला त्या वेळेस म्हटलं की चलच म्हणून. आता इथं झालेली आहे एंट्री. आणि आम्ही ह्याला यायचो ना, काय म्हणतात त्याला, 1 वर्ष चालत आलतं बाई. एवढा एन्जॉय केला होता बाबा ह्याच्यामध्ये. नवरात्रांना काय म्हणतात, दसरा, नवरात्रामध्ये दसऱ्यामध्ये आलतो आम्ही. तर इथून लाईन लागते, आम्ही इथून लाईन लावली होती. तिथं सिंह आहे, सिंहापासून लाईन लावली होती. तर डायरेक्ट मंदिरात जवळजवळ 2-2.5 तास थांबलोय. आणि आतमध्ये गेलं की चला बाहेर, लगेच बाहेर काढतात. अगं काढत असताना तिथं बाहेर, पण तिथं तिकडूनच जायचं ना आपल्याला, तिकडूनच जायचं ना. तुम्हाला आहे ना बॅक साईडने दाखवते आता राशींच्या देवीचं मंदिर. भाजी खावा. चला तर इथं आम्ही आजीला डब्बा दिलेला आहे, कारण माझ्या आवडीची चालेल घेऊन आलो होतो आम्ही. आणि मग आवडीची त्या इथं बसले होते, तर मग मंदिरात आलो आणि त्यांना लक्ष्मीनगर कुठे तिकडे इथं दिला. जवळ दुधवडी नाही, इकडे दुधवडीला अलीकडे, दुधवडीला जाते ना संध्याकाळची गाडी, तर अलीकडे 25 वाजता घरात कुणी नाही, शेजारले. रोज येता तुम्ही? रोज येता का? हा, पण 5 दिवस आलीच नाही, बोटाला ठेस लागली म्हणून मी सगळ्या मग घरी कोण नाही तुम्हाला? कोण नाही, नकच गेला ह्याचा. तर अरे 5 दिवस मी घरात पडून राहिली. मी इथं 2 पट्ट्या लावल्या, मग काल तिकडे 1 पट्टी लावली. आणि आज ना म्हणलं जळू दे, आता ना हवा जायला पाहिजे. डॉक्टर म्हणला सोडून टाकून दिली. आता हो चालेल. भाजी घ्या काढून, डब्बा द्या मोकळा करून आम्हाला. नको, डबा नेते तुझा, राहू दे. मला आठवण म्हणून माझ्या नातीने दिली. तेच ना, नाही उशीर होतोय ना म्हणून म्हणलं. काय नाही लांब जायला, गाड्या नाही ना भेटत. हा वाहनले श्रीगोंदा गाडीने जातात. चला त्यांच्या तुम्ही आता न्या एकदा मला आम्ही दिलेलं घरी. आहे. बघा कुठं ठेवून कुठं नाही, बाया म्हणतात लांब लांब, पण मी जातच नाही. पुढच्या वेळेस आलं ना मग या आमच्या घरी. येतात नाही ना? नाही नाही, तुझ्या संगत येणार मी. येतात ना? हा, तुझ्या संग ह्यो असं का कपडे असा ना, मी अशीच निघल. चालेल त्याला काय चालेल. होतं तेव्हा? आता माझी आई पण आहे की तुमच्यासारखी. हा, मग येईल मी. चालेल. बाय. चला जाऊ का? हा, हा पण आमच्या गाडीने मला बसून गेले, इथंच उतरवलं. ठीक आहे ठीक आहे. मला चला. तू घेऊन जा, कोणत्या वारी सांग, म्हणजे चांगले कपडे घालून दे. बरं आहे बरं आहे. मला साडी, एखादी साडी घे, आहे का? आता नाही आहे. पण आता घरी यायचं. आता नाही, तिकडे माझ्याकडे आला ना मग तुम्हाला देईल. पण मला तू न्यायला की ये. ठीक आहे ठीक आहे.
100. उद्या मी ना इथं 8लाच येते. उद्या नाही तर उद्या मला जायचंय, मी नंतर आले ना मग नाही, येईन. नंतरच हा. आली 8ली इथं उतरली, तिथोडी गाडीने आली, मठात गेले, दर्शन केलं, देवीचं दर्शन केलं, तिथून आली. एक जणीकडे 100 रुपये आलं, तिने माझं बुडावलं, म्हणजे माझ्याकडे रुपये नाही मिळाला. का गं खावा ते दिलेलं, फक्त टाकून नका देऊ. बाया, आता मी टाकून द्यासाठी आहे का गं? तेच ना, नाही तरी पण अन्न टाकून देईल का? हे म्हणलं तर ही 4 दिवसाची. तेच ना. मी नाही बाय घेतलं तिला, मला नको बाय चालन. जेवण मला. चालेल. आम्हाला ऐकायला चांगलं. चला जाऊ का मग आजी? हा जा. हो, घ्या काळजी घ्या.